हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते। तर सकाळी मी वेदूला इथे बाजरीच्या वड्यांना टिफिनमध्ये तळून दिलेल्या होत्या। त्या तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवल्या, कारण सॅटरडे असला ना की हाफ डे असतो, 10 वाजेपर्यंत स्कूल सुटून जाते, मग थोडंफार स्नॅक्स वगैरे आपण देऊ शकतो। तर मी तिला ते तळून दिलेल्या होत्या। बाजरीच्या वड्या तुम्हाला माहीतच असेल, तर गावाहून आणलेल्या होत्या आणि तिला थोड्याफार कधीतरी असं हाफ डे असला की टिफिनला मी तळून देत असते। त्यांची भाजीसुद्धा खूप मस्त लागते किंवा तळून खाल्ल्या, नुसत्या कच्च्या खाल्ल्या तरीसुद्धा छान लागतात त्या। तर त्या तिला दिलेल्या होत्या आणि त्यानंतर मम्मीनं इडलीसाठी तांदूळ आणि आपली डाळ भिजत घातलेली होती, उडदाची डाळ, आणि 3 वाटी तांदूळ 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती। थोडे 1 चमचा त्याच्यामध्ये मी मेथी घातलेली आहे आणि एकाच पातेल्यामध्ये मी मिक्सचं भिजवायला टाकून दिलेलं होतं। त्यानंतर नाश्त्यासाठी मी ना इथं उपमा बनवलेला होता। हा उपमा ना अशा पद्धतीचा मी जेव्हा इकडे गेलेली होती ना मी काश्मीरला, तेव्हा तिथे अशा पद्धतीचा उपमा आम्ही खाल्ला होता। म्हणजे त्याच्यानं गोडसुद्धा बनवू शकतो किंवा तिखट ज्याला हवं असेल ना तो तिखट अशा पद्धतीने। तर तशा पद्धतीने मी ट्राय करून बघत असते की तिकडे 2 ऑप्शन असतात। ज्यांना शिरा हवं असेल त्याच्यात वरून साखर टाकायची, नाही तर मग तडका वगैरे देऊन अशा पद्धतीने उपमा करायचा, तर छान लागतो। मग मी तसाच ट्राय केलेला होता मध्ये एकदा। तर या सगळ्यांना ना शिरा करून दिलेला होता। मला गोड जास्त आवडत नाही, त्यामुळे माझ्यासाठी मी उपमा करते आणि घरात बाकीच्यांना उपमा आवडत नाही, तर कधीतरी मी त्याच्यातून काढून वरनं अशा पद्धतीने तडका दिलेला असतो। तर सिद्धीलाही आवडला होता। मग त्यानंतर म्हटलं चला पुढच्या वेळेस करेल तेव्हा सगळ्यांसाठी अशा पद्धतीने उपमा करते, तर तो केलेला होता। स्वयंपाकाला अजून बराच वेळ होता, तोपर्यंत म्हटलं इकडच्या साईडला ना बेडरूममधलंही असं 8-10 दिवसातनं क्लीन करून घ्यावंच लागतं। कारण काय होतं, आता तर उन्हाळ्यामुळे ना खूप जास्त धूळ येते, त्यामुळे मग असं अधूनमधून 8-10 दिवसातनं पुसून घ्याव्या लागतात। ज्या काही शोपीसच्या वस्तू असतात घरातल्या त्या तरच त्या छान आणि व्यवस्थित दिसतात, नाहीतर मग धूळ वगैरे लागलेली असली तर चांगल्या नाही वाटत। त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तोपर्यंत आपण इथली क्लिनिंग थोडीफार करून घेऊयात। तिकडच्या साईडला जो आरसा होता तो क्लीन करून घेतला आणि तिथलं जे काही शोपीस होते थोडेफार ते व्यवस्थित असं झटकून क्लीन करून घेतलं। त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी ना इथं उडदाची डाळ केलेली होती आणि पोंगे तळून घेतलेले होते। शक्यतोवर शनिवारच्या दिवशी आमच्या घरी उडदाची डाळच असते आणि ताक आहे सोबत। जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत आपल्या जेवणामध्ये ताकचा समावेश आपण दुपारच्या वेळेस केला पाहिजे। थोडं तरी ताक किंवा दही असं घेतलं पाहिजे। तर मग मी आज इथे ताक घेतलेलं होतं। ताकमध्ये थोडासा चाट मसाला वगैरे किंवा काळं मीठ घातलं की छान लागतं। थोडी साखरही घालते त्याच्यामध्ये आणि जेवणानंतर किंवा जेवणासोबत आपण पिऊ शकतो। त्यानंतर हे जे काही आठवड्याची कामं असतात ठरलेली ती आपल्याला कंप्लीट करून घ्यावी लागतात। म्हणजे आठवडाभर टेन्शन नसतं आपल्याला की मसाल्याचा डब्बा काढा, क्लीन करा किंवा भरून घ्या। ऐन वेळेला काय होतं, टिफिन वगैरे बनवायचा असला ना सकाळच्या टायमिंगला, तेव्हा याच्यातली हळद किंवा लाल तिखट, जिरं, राई वगैरे संपलेली असली की टिफिनच्या वेळेस आपली खूप जास्त घाई गडबड होते किंवा आपले हात वगैरेही खराब असतात, त्या बरण्यांना लागतात। त्यापेक्षा असा सुट्टीचा दिवस असला आणि वेळ असला दुपारच्या वेळेला तर मग आठवड्यातून एकदा आपण तो डब्बा व्यवस्थित असा क्लीन वगैरे करून भरून ठेवला म्हणजे आठवडाभर आपल्याला पुरतं ते व्यवस्थित आणि टेन्शनही नसतं दुपारच्या टायमिंगला जर व्यवस्थित असा मसाल्याचा डब्बा आपला भरून ठेवलेला असला तर। आणि त्यासोबतच काय होऊन जातं, व्यवस्थित क्लीन आणि स्वच्छसुद्धा तो दिसतो। आठवड्यातनं एकदा जर आपण त्याला ठरवून घेतलेल्या वाराप्रमाणे धुवत वगैरे राहिलो किंवा त्याच्यातलं साहित्य व्यवस्थित भरून घेत राहिलो तर। आणि ह्या वेळेस ना खाली मी टिश्यू पेपर काही टाकला नाही, मागच्या वेळेस टाकलेला होता ना बरेच दिवस चांगला राहिला होता, काही खराब झालेला नव्हता। मला आपल्या एक सबस्क्रायबर ताईनेच सांगितलेलं होतं की ताई मसाल्याचा डब्बा ज्यावेळेस भरते ना तर खाली एक टिश्यू पेपर ठेवत जा असं। तर चला त्यानंतर पुढचं काम म्हणजे दळण दळून आणलेलं होतं आणि ते भरून घ्यायचं होतं, पण डब्बा क्लीन करायचा राहिलेला असल्यामुळे मी त्याच दिवशी काही ते भरून घेतलं नाही किंवा गरमसुद्धा असतं, त्यामुळे मी एक रात्र ना त्याला तसंच ठेवते पिशवीमध्ये वरती झाकून वगैरे आणि दुसऱ्या दिवशीमध्ये भरून घेत असते।
मला आधीपासून ना ह्या टाकीमध्येच पीठ भरून ठेवायची सवय झालेली आहे, कारण क्लिनिंगसाठी ना खूप सोपी पडते. स्टीलचे डब्बे किंवा भांडी आहेत ना ती लवकर क्लीन होतात. ॲल्युमिनियमची भांडी जरा क्लिनिंगसाठी आपल्याला थोडी जडत जातात. त्यामुळे ही टाकी मी पिठासाठीच करून ठेवलेली आहे, कारण पीठ आपलं दळून आणलं दुसरं की आधी खाली झालेला डब्बा व्यवस्थित पटकन आपल्याला धुवून स्वच्छ करता येतो व्यवस्थित असा. म्हणजे ज्यावेळेस आपण घराची डीप क्लिनिंग वगैरे काढलं त्यावेळेस तो डबा नाही पण धुतला गेला तरी चालतो. आणि अशा पद्धतीने डब्बा खाली झालेला असल्यानंतर जर व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला असला तर स्वच्छ आणि व्यवस्थितसुद्धा दिसतो. मागे तुम्हाला सांगितलंच की मावशी आलेली होती आणि तिने ना चिंचा वगैरे आणलेल्या होत्या, शेवगाच्या शेंगा असं थोडंफार काही साहित्य आणलेलं होतं. तर चिंचा ना त्यांची जी वरची साल होती ना ती काढायची राहिलेली होती. म्हटलं चला पटकन ही पिशवी ना इकडच्या साईडच्या किचन ओट्यावरती तशीच गडबडत पडलेली होती आणि अजून तरी 1-2 दिवस नाही बघितलं तर ती तशीच राहील. त्यापेक्षा हे काम उरकून घेतलेलं बरं म्हणून त्यांच्यावरची साल वगैरे काढून ठेवली. म्हणजे आपल्याला आता दुपारच्या वेळेला अशा पद्धतीने चिंचेचं पन्हं वगैरे किंवा आम्ही त्याला चिचाणी म्हणतो, ती आपल्याला बनवता येईल दुपारच्या टायमिंगला. व्यवस्थित असं क्लीन करून जर ठेवलेल्या असल्या, काढल्या की पटकन पाण्यामध्ये टाकल्या की झालं आपलं पन्हं तयार. उन्हाळ्यात आपण काही ना काही अशा पद्धतीने ट्राय करत असतो दुपारच्या वेळेला थंड, जेणेकरून आपल्याला गरमीमध्ये पिण्यासाठी. तर त्यासाठी मी ह्या बरणीमध्ये क्लीन करून भरून ठेवलेले आहेत आणि साल सगळी ती काढून घेतलेली आहे त्याच्यावरची. बऱ्याच वेळेला वेळच्या वेळी जर वस्तू व्यवस्थित नीट करून नाही ठेवली गेली तर मग ती खराबसुद्धा होऊ शकते किंवा वाया जाते किंवा बरेच दिवस आपलं लक्षसुद्धा नसतं. त्यामुळे वेळच्या वेळी नीट करून ठेवलेलं बरं. तर बरेच जण काय करतात, चिंचांना मीठ वगैरे सुद्धा लावून ठेवतात, पण चिचाणीसाठी लागतात मला, त्यामुळे मी तशाच ठेवते. त्यांना मीठ वगैरे काही लावत नाही. हा समोरचा ड्रॉवर आहे ना, अगदी समोर असल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला कुठला पेपर आला की ठेवा त्याच्यामध्ये, मेंटेनन्स आला की तो पेपर ठेवा त्याच्यामध्ये, लाईट बिल आलं की तो पेपर ठेवा त्याच्यामध्ये. असे महिन्याभरातनं बरेचसे पेपर जमा होऊन जातात किंवा आठवड्याभरातनं असं काही ना काही आपणसुद्धा छोटं-मोठं बाहेरून गेलो की काही आणलेलं असलं की ते टाकलं किंवा बरेच घरातले सगळेच व्यक्ती काही ना काही त्याच्यामध्ये ठेवत असतात. मुलं तर कितीही सांगितलं तरी कुठली वस्तू कुठे काय ठेवतील त्याचं काही हेच नसतं. आणि चार्जरची पिन वायरसुद्धा खराब झालेली होती, ती पण त्याच्यातच. असं बरंचसं काय काय सामान आपण असे ड्रॉवर वगैरे असले की त्याच्यामध्ये टाकून देतो आणि बऱ्याच वेळेला तिथे खूप जास्त गर्दीसुद्धा होऊन जाते. आता हा ड्रॉवर समोर असल्यामुळे याच्यात काही ना काही ठेवलंच जातं. मी शक्यतोवर तर त्याला रिमोट आणि यांचं काही थोडंफार साहित्य असलं ना त्याच्यासाठी स्पेशल ठेवलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला फ्रीजवरती सुद्धा काही सामानाची ना गर्दी होत होती. म्हणजे पॉकेट म्हणा, चाव्या म्हणा, काही ना काही त्याची व्हायची. म्हणून मग मी ते तिकडनं हे करून हे ड्रॉवर एक स्पेशली त्याच्यासाठी करून घेतलेलं आहे. पण त्याला अधूनमधून अशा पद्धतीने व्यवस्थित नीट करून घ्यावा लागतो, नाही तर त्याच्यातसुद्धा नको असलेल्या गोष्टींची सुद्धा खूप जास्त गर्दी होऊन जाते. तर मग मी त्याच्यातून जे काही महत्त्वाचं होतं म्हणजे ते लागतं ते आपल्याला रोजच्या रोज तिथल्या तिथं ते व्यवस्थित ठेवलं. आणि जे काही रिकामे असे कागद होते जे कधी लागत नाही काही नाही असे विनाकारांचे, ते सगळे आता कचऱ्यात टाकणार आहे. आणि ह्या साईडचं जे ड्रॉवर आहे ना ते स्पेशली देवांसाठी आहे. तिथे देवांचे वस्त्र वगैरे जे देवघरामध्ये कापड लागतात, गुलाबजल, आपली हळद वगैरे, गोमूत्र, हे सगळं मी या ड्रॉवरमध्ये ठेवत असते. आमच्या ज्या बसायच्या चटया वगैरे आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये ठेवत असते, म्हणजे जेणेकरून इथे कुणाचाच हात वगैरे लागत नाही किंवा जेव्हा आपल्याला वस्तू लागली ना ती पटकन तिथून इथल्या इथं काढून आपण पूजेसाठी घेऊ शकतो. त्यासाठी हा ड्रॉवर मी स्पेशली इथे पूजेचं साहित्य ठेवण्यासाठीच ठेवलेला आहे, एक ड्रॉवर स्पेशल. कारण मंदिराचा जो ड्रॉवर आहे ना तो खूप छोटा आहे. त्याच्यामध्ये 2-3 पुस्तकं वगैरे देवांची जी काही आहेत, परत अजून बरंचसं काय काय सामान आहे ते ठेवायला तो लागतोच. सकाळी मी इडलीसाठी जे काही तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते ना ते मी इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवून दिले. स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि त्यानंतर मग मी आपली जी तेलाची बॉटल आहे त्याच्यामध्ये तेल काढून ठेवत आहे. आता ना पत्र्याचाच डबा आणलेला आहे त्यामुळे तेल काढायला जरा अवघड जातं. प्लॅस्टिकचा डबा होता आणि त्याला खाली नळही होता ना, पटकन काढून भरून घेऊ शकत होती. तर आता आधी सुरुवातीला ह्या मोठ्या बरणीमध्ये काढते, जी आधी मी वापरत होती ती, आणि त्याच्यातनं मग याच्यामध्ये टाकत असते. ह्या बरण्यासुद्धा अशा पद्धतीने वेळ मिळाला की भरून ठेवलेल्या असल्या की सकाळी ऐन वेळेला टिफिनच्या वेळेस आपली घाई होत नाही आणि त्यावेळेस आपल्याला भरायची गरज पडत नाही, जर रिकाम्या वेळेत ही कामं झालेली असली तर.
चला ताईंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लाईक केल्यानंतर हायपही करा. भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. चला भेटू उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.